आपण नगर कल्याण महामार्गावर आहोत। या ठिकाणी हे करंजाळे गाव आहे। ह्या करंजाळे गावच्या हद्दीमध्ये हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचलेला आहे। आता त्याचं खचल्याचं कारण नेमकं काय असेल ते संबंधित अभियंता या ठिकाणी निश्चित शोधेल। परंतु या ठिकाणी आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर खालच्या बाजूला जमीन पूर्णपणे पोखरलेली आहे, उकरलेली आहे। त्याच्यामुळे इथं असं काही घडलंय का अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही। कारण आपण जर खाली पाहिलं तर या खालच्या बाजूनी जी जमीन आहे ही जमीन संपूर्ण त्याची माती काढून घेतलेली आहे। त्यामुळे इथे हा रस्ता खचण्यामागचं नेमकं कारण काय आहे संबंधित विभागाने नक्की शोधणं अपेक्षित आहे। महत्त्वाचं म्हणजे सुदैवाने इथं कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही, हे नशीब बलवत्तर आहे। आता इथं आपण पाठीमागे पाहू शकतो या बाजूला हा जो रस्ता आहे, म्हणजे या ठिकाणची बाजू मी कॅमेरामॅनला विनंती करतो की इथे बघा ही खालची जी बाजू आहे कशा प्रकारे खालच्या बाजूनी पोखरलेली आहे। या बाजूने आपण इकडे पाहू, हा संपूर्ण जो भाग आहे हा अतिशय खोलगट आहे। म्हणजे संपूर्ण त्याच्या खालची माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे। खालचा भरावा ते बघा खालच्या बाजूने आपण बघू, तर कॅमेरा झूम करा, त्या ठिकाणची परिस्थिती बघा काय नेमकं घडलेलं आहे। आपण याच्या अजून खाली जाऊ शकू। शेवटी लोकांपुढे वास्तव जाणं गरजेचं आहे। याच्यामध्ये ठेकेदार दोषी असेल तर ठेकेदारावर निश्चित कारवाई व्हावी, परंतु खालच्या बाजूने जर सगळी माती काढून घेतली असेल तर नेमकं काय आणि अशी माती काढताना त्यावेळीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं का नाही हे देखील महत्त्वाचं आहे। आता आपण पाठीमागं पाहतोय हा संपूर्ण परिसर पूर्णपणे खालच्या बाजूनी पोखरलेला आहे, खाली झालेला आहे आणि सगळं त्याच्यामुळं हा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। आता बघा हे सगळे खालच्या बाजूचे जे खड्डे सगळे इकडे आहेत आणि त्याचा परिणाम हे भूस्खलन होऊन हा रस्ता पूर्णपणे खचलेला आपल्याला दिसतोय। आपण या ठिकाणी पाहतोय ही संपूर्ण हा भरावा हा खाली आलेला पहा, तिथं एक मोठं झाड खाली पडलेलं आहे, संपूर्ण खाली माती वाहून गेलेली आहे। म्हणजे भविष्य काळामध्ये हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खचू शकतो। एवढंच नाही, वेळीच जर दखल घेतली नाही तर वरची जी टेकडी आहे त्याला देखील धोका होऊ शकतो। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे। केवळ इथं पुढाऱ्यांनी येणं, एकमेकावर टीकाटिप्पणी करणं यापेक्षा नेमका प्रॉब्लेम काय आहे, इथं ठेकेदाराची चूक असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, परंतु खालची बाजू जर भूस्खलन झालं असेल तर ठेकेदाराची चूक आहे किंवा नाही हे देखील पाहायला हवं। जुन्नर तालुक्याच्या हद्दीमध्ये हा जो कल्याण महामार्ग आहे, कल्याण नगर महामार्ग, या करंजाळे गावच्या हद्दीमध्ये या ठिकाणचा हा रस्ता खचलेला आहे, मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसान झालं याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एखादा अपघात झाला असता, दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी इकडे येणं आणि याच्यावर उपाययोजना करणं, रस्ता तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, करंजाळे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।